सोलापूर विभागातील रेल्वे गाड्यांचा वेग 130 प्रति तास गती होण्यासाठी 11 रेल्वे स्थानकांवर डबल डिस्टन्स सिग्नल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी होईल. शिवाय यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 2023-2024 या वर्षात दुधनी येथे टॉवर वॅगन सायडिंग आणि मोडनीम येथे ट्रॅक मशीन सायडिंग नवीन पॉइंट्स आणि शट सिग्नलसह कार्यान्वित करण्यात आले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता लेफ्टनंट राहुल गौड यांच्या देखरेखीखाली सिग्नल आणि टेलिकॉम विभागाने ही कामगिरी केली आहे. रेल्वेमध्ये ट्रेनच्या परिचालनावर आणि ट्रेन गतीवर नियंत्रण ठेवले जाते. कुर्डुवाडी स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर 18 कोच इंडिकेटर बोर्ड बदलण्यात आले आहेत. सोलापूर स्टेशनवर प्लॅटफॉर्म 4 आणि 5 वर नवीन 44 क्रमांकाचे प्रशिक्षक मार्गदर्शन डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. 160 अॅनालॉग वॉकी-टॉकी सेट डिजिटल केनवूड वॉकी-टॉकीमध्ये बदलले आहेत. आता सर्व क्रू WT डिजिटल करण्यात आले आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सोलापूर रेल्वे विभागातील दौंड मनमाड सेक्शनमधील 6 स्टेशनवर बेलापूर, अकोळनेर, बेलवंडी, विसापूर, निंबळक आणि वाळद या स्टेशन पॅनलसोबत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग केले आहे. याचसोबत सोलापूर विभागात 38 रेल्वे स्थानकांना इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग केले आहे.